नालायक माणसं माझ्या पक्षात नको. वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर फरार हगवण्याच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली. अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद. मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा. दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का उसळतं? राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना सवाल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट. एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या. एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ. 7,550 रुपये हमी भावाने तुरीची खरेदी सुरू. पुणे जिल्ह्यातील इंदापुरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप. पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचल्याने वाहन चालकांची कसरत. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार. महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये. हवामान खात्याचा इशारा.